म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. हे अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य काय आहे? येस, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, बट द रिस्क कॅन बी मॅनेज्ड. अँड हाऊ? बाय टाइम. मी माझी गुंतवणूक 2005 ला सुरू केली आणि अजून 2025 पर्यंत मी सातत्याने गुंतवणूक करतोय. माझ्या पोर्टफोलिओचे रिटर्न्स साधारण 15-16% आहे. सो टाइम जर दिला तर म्युच्युअल फंडमध्ये 100% वेल्थ क्रिएट होते. 2008चा मी फॉल बघितलेला आहे. 60% मार्केट खाली आलं होतं आणि अलीकडच्या काळात 40% फॉल मी बघितलाय कोविड मधला, आणि तेव्हा 40% मार्केट खाली आलं होतं. या दोन्ही फॉल्स नंतर मोठ्या मोठ्या रिकव्हरीज झाल्या. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर लॉंग टर्मचीच करा. शॉर्ट टर्मसाठी म्युच्युअल फंड घातक निश्चित आहे. त्यामुळे त्याच्या नादी लागू नका. शॉर्ट टर्मसाठी एफडी करा, डेट फंड वापरा, काही पण वापरा. खूप लोकांना हे माहित नाहीये की म्युच्युअल फंडमधनं एफडी करता येते, म्युच्युअल फंडमधनं सोन्यात पैसे टाकता येतात, म्युच्युअल फंडमधनं इक्विटी मार्केटमध्ये पैसे टाकता येतात, आणि म्युच्युअल फंडमधनं रिअल इस्टेटमध्ये देखील पैसे टाकता येतात. आपल्या देशात म्युच्युअल फंडच्या ॲसेटचे बरेच गैरसमज आहेत. सो ज्या लोकांच्या डोक्यात जे पण गैरसमज आहेत त्यांनी स्वतःचं नॉलेज वाढवा, ना की म्युच्युअल फंडला शिवाय द्या. ज्या लोकांना नॉलेज वाढवायचे या रीलच्या कॉमेंटमध्ये टाका ई बुक, आणि मी तुम्हाला एक ई बुक फ्री देईन. 25 मिथ्स ऑफ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग. माझ्या 25 वर्षाचा अनुभव त्या पुस्तकात टाकलाय आणि ते पुस्तक मी तुम्हाला कम्प्लिटली फ्री देणार आहे. सो कॉमेंट ई बुक.